काय चाललंय राणू? राणू पिल्ले सोडून आली वैशू. तिची पिल्लं खेळतात बाहेर. हा ना. संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे आणि असा पसारा पडलाय आमच्या इकडे भरपूर. अरे बापरे, कसले भारी दिसतात गाजर. तर ही आणलेली आहेत मी गाजर काल, बाहेर गेले होते जरा. आणि हे राजगिऱ्याची भाजी म्हणतात, ह्याला लाल माठ पण म्हणतात ना. लाल माठ. आणि राजगिऱ्याची पण उपवासाला वगैरे खातात नाही का? ते काही एवढं माहित नाही मला, लाल माठ म्हणतात. उपवासाला खातात मला माहिती आहे. आणि ही भाजी आणली मी काल. ह्याचे हे देठ आहे काढून ठेवले. तर आम्हाला एक जण भेटायला आले होते, त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे मागं बघितलं असेल तुम्ही, काकू आले होते आपल्याकडे, त्यांनी तर म्हटलं ज्योती तू असं कर की ते जे लाल देठ काही असेल त्याच्या दांड्या, त्याची भाजी खा, म्हणजे तुला जे कॅल्शियमची कमी आहे, विटॅमिन डीची कमी आहे, रक्त कमी आहे असं चेक केल्यावर सगळं. तर हे आता मी उकळलं इकडं आणि ह्याचं पाणी आणि ती खाणार आहे मी. तर अजून वैशू काहीतरी करणार आहे वाटतं. काय करणार आहे तो? हलवा. हलवा करायचा आहे. गाजरचा हलवा. ठीक आहे, करा. चालू आहेत रात्रीची पण कामं. आर्यन आला होता, आर्यनने बऱ्यापैकी भाजीपाला घेऊन आलाय. तो पालक आहे, कोथिंबीर आहे, अजून खाली काय आहे माहिती नाही आहे. आणि इकडं हा घेवडा आहे पावटा, ह्याच्यातलं बियाचं नाही का भात करतात टाकून, खूप छान भात होतो, मसाले भात. विशू पावट्याचा भात. इथं ही भाजी आणली मी. ह्याला ना ह्याची भाजी म्हणतात नाही का. मी मगाशी कशाची सांगितली का तुला विशू? चाकवत. हां, चाकवत आहे. आणि हे पण आणलं होतं मी, पुदिना, चाकवत, काल जरा बाहेर गेल्यावर. आणि हे आणले ते मी घाटे, पाल्यास येत होते ते काढून तोडून आम्ही तसं ठेवले. तुला माहिती का वैशाली, त्याची भाजी खूप छान होते माहिती का? ओल्या हरभऱ्याची ना, खूप छान होते. भाजायचं, सोलायचं, हिरवी मिरची लसूण वगैरे घालून आहे ना त्याची रस्सा भाजी करायची, खूप छान होते. तर मला ते आवडतं म्हणून मी आणले. चुलीवर भाजू, काही आजी लोकांना पण आवडतं, तर म्हटलं त्याला चुलीवर भाजायचं म्हटलं उद्या सकाळी. हे बघा, राणूची पिल्लं एवढी मोठी झालेली आहेत आणि येऊन आत्ता इकडं मनाने येऊन खातात आणि बाहेर फिरतायत तिकडं. ह्यांच्या वाट्या इथं सतत असतात, ते बाकीच्या कशातच तोंड घालत नाहीत, खातात बिचारे आणि इकडून असे निघून जातात. आणि मोत्या झोपलाय. मुतू, हे मुतू झोपले ग, गार लागले माझ्या बाळाला. पांघरून घातली मगाशी मी, झोपून गेलं. लय गुणाचं लेकरं. राणू तू पण जा बरं वरती आता, लेकरं घेऊन तुझे. हां, खाली आहे ना कुणालाच बसू दिलेलं नाहीये, नाहीच आता बसतच नाही तर खाली, कारण जरा गारटा पण आहे ना. आणि जरा नाही लय, पण आज थोडंसं कमी आहे गारटा, म्हणून आहे ना वरीच आहेत सगळे. लुसू कशी बसले बघितलं का, खुर्चीवर लुसू आहे, बघते. लुसू तुला पण घेणार आहे बाळा घरात मी. जाऊया वरती जरा, आजी लोकांना भेटू. राणू फक्त फिरते बाहेर, पिल्लं राणूची राणू फिरते, नाहीतर खाली कोणीच नाहीये, सगळे वरती बसले. मोतूची झोप चालली आहे. आजी लोकांचं भजन कीर्तन चालू आहे म्हणतात संध्याकाळी ते लोक. ऐका बघा किती छान म्हणतात ते लोक. कसं वाटलं रामकृष्ण हरी म्हणून? खरं तर आमची मावशी खूप छान आहे. सगळ्याच मावशी छान आहेत, पण ही वारकरी माळकरी आहे आणि ही खूप छान असं विठ्ठल नावाचा जप करतात संध्याकाळी. म्हणजे असं नाही की विठ्ठलच, त्यांना जे नाव घ्यायचंय स्वामी म्हणतात. अजून काय काय म्हणतात तुम्ही लोक? विठ्ठल, स्वामी, रामकृष्ण हरी, दिगंबरा, म्हणायचं काय जी येईल ते म्हणायचं. हा, आम्ही दोघी म्हणतो. कोण कोण? छकुल्या श्रीराम जय राम. होय का? आई बघा म्हणतो श्रीराम जय राम. बाकी कोण नाही म्हणत. कोण नाही म्हणत? कोण म्हणत आईला ऐकते ना.
नाही म्हणतात, म्हणणारे म्हणतात. म्हणून देते. काय करावं लुसूला, आमच्या लुसूला काय करावं. आजूबाजूनी लोक जाणाऱ्या लुसू आमची लय भुकती लोकांना, माहितीये का? आ भामा आजी बी म्हणते की. मामा आजी पण म्हणतात. म्हणते म्हणते. छान छान, सगळेजण म्हणत जावा. हा. तर संध्याकाळचा चहाच्या नंतरचा जो वेळ असतो, चहा पितात आणि मस्त आपलं म्हणतात. कसं वाटतं तुम्हाला म्हणल्यावर? छान वाटतं, प्रसन्न वाटतं. हो मन मोकळं होतं. हा, देवाच्या नावामध्ये ती ताकद आहे. हात पाय मोकळा. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर हात पाय. हात पाय मोकळा. छकुली मला कसली टिकली लिहिली आहे, किती सुंदर दिसते छकुली तुमची. आणि सदा हसालेली असते आणि त्याच्या माग माग आपली वैजंत आजी. छकुलीचा पिच्चा नाही सोडत आहे. छकुली आहे. आ? आई आहे ते. आहे आहे तुझी. बर बर. आ एवढी आज्ञाच असते देवाची. आपलं कोण हरिविठ्ठल म्हणजे हे सगळं सहाय्य केलेलं असतं. हा का? देव परीक्षा घेत असतो सहाय्य. देव परीक्षा घेतो. आपल्याला आज्ञा दिली देवाने, म्हटलं नको का बोलायला. आपण बोललं ना देव बरोबर ऐकतो बघा. हा का? मग तपश्चर्याला बसलं सगळं ऐकायला जातो. एवढं आपलं नामस्मरण करतात म्हटलं नको का आपण ते बरोबर ऐकतो बघा. अरे बापरे, बघा तुम्ही एवढे जण देवाचं नाव घेताय तर खरंच पांडुरंगापर्यंत तुमचं नाव जातं म्हणते कुंभार. सगळेच छान आहे बरं. चतुराजी पण माझी छान आहे. सगळे सगळे. मी पण हा, तू पण लय छान आहे. हा, ती तर आनंदी प्रसन्नच, एक नंबर प्रसन्न. अगं गाणी जर लावली तर मग तर लयच मस्त. हा का? पैकी कशी करते गाणे लावल्यावर, कशी करते? लय आनंद. आ खुश असते. खुश असते तू. कुठले गाणे लावायचे? मराठी. मराठी. हा. हा का? बर बर. छकुली आईच्या माग माग फिरते. आता छकुली आई कोण आहे? आई आहे तिच्या. आई आहे. हो, तुम्ही पण आहे. मी पण आहे. हा, मग बर. तुम्ही दोघी आहे. आम्ही दोघी आहे. बर बर. आता तर माग म्हणली मला, मी आई नाही म्हणणार तुम्हाला. नाही मी कुठे म्हणले, मी म्हणलंच नाही. तू म्हणली नाही. आता आता म्हणते. बाबा हा, ही तुझी काय आहे? आकी आकी. आईची आकी आहे. हा? आईची आकी आहे. नाही नाही, खरंच छान आहेत, खरंच छान आहे. सगळीच लेकरं चांगली आहेत ही. हा, ही लेकरू तर काय बघायचं, बघा हे लेकरं रूपवान आहे एकदम, देखणं रूपवान. कळलं का? आई निरंकार बाबा बघितलं का? निरंकार. नाही. आम्ही बघितलं. आम्ही जायचं रविवार हा का? भजनाला. हा, भजनाला. हा. सगळे देवाला जायचं आम्ही. अजून काय काय बघितलंय तू? कुठले कुठले महाराज बघितले हा. तू? निरंकार बाबा. अजून? हा, अजून शेपली. हा, हा, तिकडं हैदराबादला हा. शबरीचं मंदिर आहे ना? हा. हा हा. मग तिकडे जायचं. सत्यसाई बाबा ते भजनाला जायचं. हो, हा, मग त्यांना सत्य- बघितलं का तू हा, दर्शन मग केलं? आला तिकडं हैदराबादला. बर. हो, नाही नाही, हे सत्य. छकुलीने बऱ्याच साधू संतांचे दर्शन केले. देवाला. आणि एक अजून एक आपल्या छकुलीचा आशीर्वाद आहे ना, आतापर्यंत व्हायला नाही गेला ना. बरोबर होतं बघा खरंच. काही असू, काही काही असू काही असू. किती लोक आले तर वत्सला आजी भेटायला लय छकुलीला? भेटायला आले लय लोक. काय म्हणून आले? सामर्थ आणि खरंच चांगले. हा? सर्व जीव लागतो. मला तर तेच लय पटतंय. अजून तुम्हाला सांगते गाणं पण ते काय ते डोकं फिरलंय या. त्या गाण्यावर फिरले. बाईचं डोकं फिरलं या. कमाल कमाल. लग्न ठरलं या. लावलं, गाणं लावला. डान्स कर. हा ना, कमलने गाणं लावलं होतं ना. हा, कमाल. लय चांगले कमाल पण. लय चांगलं. येणार आहे, अजून येणार आहे. ये ना, तेव्हा. येणार आहे 1-2 दिवसांनी अजून. असं होय. गुरुवारी येते, गुरुवारी ना. हा, गुरुवारी येते म्हणले का? हा, एक तुला सांगून गेली? बर बापरे, मला नाही सांगितलं. मग येईन ग गुरुवारी. येणार ये येणार. ना, गाणं. मग आता काय करणार? जेवण वगैरे करणार का नाही? आज- बांधा डोक्याला वगैरे बांधलं का? कोणी बांधले, कोणी बांधलं नाही. कुंभार मॅडमला पण छान, म्हणजे खरंच कुंभार थोडंसंच बोलती पण एकदम योग्य. एवढ्या लोक आम्ही देवाचं नाव घेते म्हणल्यावर त्या देवाच्या कानावर आमचा आवाज का नाही जाणार? जाणारच की. मला बाबापासून म्हणजे जाणार. हे सगळे निरागस लेकर आहेत. ह्या लेकराचं देवाला ऐकावंच लागणार. काय मागता तुम्ही देवाकडे सगळेजण? सांगा काय मागता? देवाला. आशीर्वाद. आशीर्वाद
आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. अजून काय मागता देवाकडे तुम्ही लोक? देव आम्हाला चांगला ठेवा. चांगला देव. आम्हाला चांगले पुढचा जायचा रस्ता आमचा आम्हाला चांगला मोकळा कर. असं मागतो आम्ही देवाला. हा ना. आणि आता जे काम चालू आहे त्याला आशीर्वाद द्या. हा, आमच्या घराच्या कामाचा आशीर्वाद आहे बाबा म्हणतात सगळे. करून दे. हा, होणार आहे की चक. बैलगाडीतच गेलो मी आणि मॅडम. सापडा चांगलं आहे ते. चांगलं आहे ना. लय चांगलं आहे. बर. हा बरोबर चाललंय चांगलं आहे. छकुलीला एवढं सगळं छकुलीला कळतं. छकुलीने काही लोकांना म्हटलं, ऐकत पण असेल, नोकऱ्या लागल्या, काही लेकरांचे लग्न झाले, काही जणांना उचलाची घरं झाली आणि ती लोक सगळे येतात छकुलीला भेटायला, पेढे देऊन जातात, काय काय करतात. है ना छकुले? लय जीव. आला बरोबर चकुली. अगं बाय गं, छकुली. चला मग आता बंद करू का व्हिडिओ? बस करू का? हा, बंद करू आता उद्या आता. उद्या उद्या उद्या. बरं, उद्या. गुड नाईट. आता मी काय सांगितले? आता मी काय सांगितले म्हणायचं? आपण काय म्हणायचं सांगितले? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.